प्राईम टाइमच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे आणि त्यांच्या अटकेसाठी म्हणून नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना झालेले होते। सध्याची जी अपडेट मिळते त्यानुसार नाशिक पोलीस कल्याणपर्यंत पोहोचलेले आहेत आणि पुढच्या अर्ध्या ते पाऊण तासात ते लीलावती हॉस्पिटलमध्ये देखील पोहोचतील। अटकेची टांगती तलवार कोकाटेंवरची कायम आहे। मुंबईमध्ये आल्यावर आधी नाशिक पोलीस स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये जातील आणि त्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यातनं ते लीलावती हॉस्पिटलमध्ये जातील। डॉक्टरांना भेटून पोलीस पुढची पावलं उचलतील। मुंबईमध्ये पोहोचून लीलावती हॉस्पिटलमध्ये नाशिक पोलिसांचं हे पथक अटक वॉरंट घेऊन जाणार आहे। सुरुवातीला स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाणं गरजेचं असतं आणि याच अनुषंगानं नाशिक पोलिसांचं पथक वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये जाईल आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांसह नाशिक पोलिसांचं पथक लीलावती हॉस्पिटलमध्ये जाईल आणि डॉक्टर्सची भेट घेईल। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या। मीनाक्षी, एकीकडे नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना झालेलं होतं अटक वॉरंट घेऊन कोकाटेंचं। आता ते पथक कल्याणपर्यंत पोहोचलेलं आहे आणि पुढच्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये कदाचित वांद्र्यापर्यंत ते पोहोचतील। काय नेमक्या हालचाली सध्या सुरू आहेत, काय नेमक्या घडामोडी घडतायत त्या अनुषंगाने? निश्चितच अजिंक्य 5:30च्या सुमारास नाशिकहून पोलिसांची एक टीम मुंबईकडे रवाना झालेली आहे। असं असताना सध्या मुंबईत नाशिकचे पोलीस पोहोचत असताना जवळपास वांद्रे पोलीस ठाणा आहे, स्थानिक पोलीस ठाणा, आणि तिथे जाऊन ते पहिला तिथले 2 पोलीस कर्मचारी जे आहेत ते आपल्या हाती घेतील आणि तिथून मग ते लीलावती रुग्णालयात येतील। मात्र इथे आल्यानंतर डॉक्टर जे उपचार करत आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावरती, त्यांची ते भेट घेणार आहेत। सोबतच माणिकराव कोकाटे यांच्या देखील प्रकृतीचा संपूर्ण कशा पद्धतीत त्यांची तब्येत आहे याची देखील पडताळणी करतील आणि त्यानंतर आपण पाहतोय की एक डॉक्टरांचा रिपोर्ट जो आहे तो तयार केला जाणार आहे। माणिकराव कोकाटे हे जर फिट असतील तर काय नेमकी पावलं उचलली जातील, जर ते अनफिट असतील तर तशा पद्धतीचा से त्यांना द्यावे लागणार आहे। मात्र ह्यानंतर उद्याची जर भूमिका पाहिली तर उद्या महत्त्वाची सुनावणी जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे। सकाळी 11 वाजता ही सुनावणी होऊ शकते। खरं तर या सुनावणीच्या दरम्यान मात्र आजचा रिपोर्ट नेमका काय आहे हे सादर करत असताना मेडिकल ग्राउंडवरती उद्याची सुनावणी जी आहे ती अवलंबून असू शकते। तर नेमकं नाशिकचे पोलीस जे आहेत ते कल्याणच्या पुढे पोहोचलेले आहेत, जवळपास ठाण्यापर्यंत ते आलेले आहेत। पुढच्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये ते मुंबईत पोहोचतील। मुंबईत आल्यानंतर मात्र जे लीलावती रुग्णालयाच्या परिसरातलं स्थानिक पोलीस स्टेशन आहे ते म्हणजे वांद्रे, तिथे जाऊन मग तिथले जे पोलीस आहेत त्यांना 2 कर्मचाऱ्यांना हाती घेतील आणि मग इथे येऊन ती संपूर्णतः प्रक्रिया सुरू होईल। अजिंक्य, मीनाक्षी, आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की एकीकडे कोकाटेंच्या अटकेच्या दृष्टीनं काही कायदेशीर अडथळे तर नाही आहेत, हे जवळपास आता स्पष्ट होताना दिसतंय। पण वैद्यकीय अडचण जी आहे, ज्या पद्धतीनं कोकाटेंची प्रकृती बरी नाही असं सध्या सांगितलं जात आहे, ते लीलावतीमध्ये उपचार घेत आहेत, उच्च रक्तदाब आहे त्यांना, पण मग ही अडचण नाशिक पोलीस असतील किंवा मुंबई पोलीस असतील कशा प्रकारे दूर करतील? कारण त्यांना अटक तर आता होणार, ही अटळ गोष्ट आहे। कोकाटेंना अटक केल्यानंतर पुढची काय नेमकी प्रक्रिया असेल, त्या दृष्टीनं काय नेमकी पावलं उचलली जातील, त्याबद्दलची काही माहिती मिळतीये का? निश्चितच अजिंक्य, 2 बाबी आहेत यामध्ये। जेव्हा आपल्यावरती आरोप लागले जातात, जेव्हा आपल्याला शिक्षा सुनावली जाते, आपण तेव्हा आरोपीचा हा भाग आपल्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे इथे आल्यानंतर पोलिसांच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय समोर येतं हे महत्त्वाचं राहील। जर ते अनफिट असतील मग आरोपीच्या दृष्टिकोनातून ते सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी जायला पाहिजे अशी देखील भूमिका असू शकते। त्यामुळे जे रुग्णालय हा देखील पर्याय असू शकतो। दुसरा भाग जर पाहिला तर ते अनफिट असले, डॉक्टरांचा जर से अशा पद्धतीचा असला, ते अनफिट आहेत, सध्या उच्च रक्तदाबाचा त्यांना त्रास आहे, सोबतच वेगवेगळ्या तपासण्या त्यांच्या आज दिवसभरामध्ये झालेल्या आहेत। असं असताना मात्र पोलिसांचा आणि डॉक्टरांचा रिपोर्ट काय नेमका सांगतो यावरती पुढची पावलं जी आहेत ती अवलंबून असणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच नाशिकचे पोलीस मुंबईत पोहोचताच मात्र स्थानिक पोलिसांची मदत घेऊन ते रुग्णालयामध्ये येतील। लीलावती रुग्णालयात आल्यानंतर पुढची प्रोसिजर जर आपण पाहिली तर सुरुवातीला डॉक्टरांची ते भेट घेतील, डॉक्टरांची
विचारपूस करतील, माणिकराव कोकाटे यांच्याशी देखील स्वतः ते बोलतील. मात्र ही सगळी प्रोसेस सुरू असताना दुसरीकडे पोलीस नेमकं हा रिपोर्ट उद्या कोर्टामध्ये काय सादर करतात आणि त्याच्याच आधारावरती उद्याची सुनावणी ही महत्त्वाची असणार आहे. बरोबर. उद्या जर पाहिलं तर रवींद्र कदम म्हणून कोकाटे यांच्या बाजूनं जी आहे ती बाजू मांडणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे वरिष्ठ वकील आहेत, चांगला अभ्यास आहे त्यांचा, असं सगळं असताना उद्याची बाजू ते मांडणार आहेत. काल जर आपण पाहिलं तर ज्यावेळी त्यांनी अर्ज दाखल केला होता उच्च न्यायालयामध्ये, जेव्हा त्यांना नाशिकच्या सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली, तिथे अनिकेत तटकरे यांनी त्याची बाजू मांडली होती. जवळपास 10 मिनिटांमध्येच ही सुनावणी जी आहे ती आटपली होती. त्यामुळे शुक्रवारी ही सुनावणी घेण्यात येणार असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. म्हणूनच उद्याची सुनावणी ही महत्त्वाची असणार आहे. उद्या नेमकी मेडिकल ग्राउंड्स काय काय तिथे सादर केले जातात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. अजिंक्य. ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.